नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्ध गाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय। पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंजचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे। स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे। हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसेच ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिण चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली। फतेशिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे। या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे। सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे। माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे। आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे। 1665च्या आषाढात मेजर राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला। त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मोरारजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला। पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मोरारजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले। हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय। पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंजचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे। स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी
पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे। हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसेच ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणच्या चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली। फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे। या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे। सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपला आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे। माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले। आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे। 1665च्या आषाढात मिर्झा राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला। त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मोरारजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला। पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मोरारजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले। हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय। पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंजचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे। स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे। हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसेच ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणच्या चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली। फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे। या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे। सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपला आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मिर्झा राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुराजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मुराजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मुरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मुरारजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंजचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मुरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मुरारजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसे ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणच्या चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. फतेशिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मुरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे. सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मिर्झा राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुराजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मुरारजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मुरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले.
हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्ध गाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंडचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसे ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणच्या चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांचे आहे. सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपला आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मेजर राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मोरारजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मोरारजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंडचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी
पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे। हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसे ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणद चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली। फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे। या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे। सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे। माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले। आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे। 1665च्या आषाढात मेजर राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला। त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मोरारजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला। पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मोरारजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले। हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय। पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंजचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे। स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे। हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसे ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणद चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली। फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे। या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे। सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो।
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मेजर राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुराजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मुराजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मुराजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुमचिकरीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुराजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मुराजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मुराजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिका विश्वासी कृष्ण आणि महादेव यांच्या तसेच ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणच्या चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे. सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मेजर राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुराजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मुराजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले.
हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्ध गाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंजचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिका विश्वास, श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसे ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणद चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे. सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मिर्झा राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मोरारजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मोरारजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंजचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी
पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे। हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसे ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणच्या चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली। फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे। या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे। सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे। माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे। आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे। 1665च्या आषाढात मिर्झा राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला। त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मोरारजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला। पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मोरारजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले। हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय। पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंजचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे। स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे। हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसे ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणच्या चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली। फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे। या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे। सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो।
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मेजर राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुराजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मुराजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मुराजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंडचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुराजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मुराजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मुराजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसे ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणद चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांचे आहे. सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपला आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मेजर राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुराजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मुराजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले.
हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्ध गाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंझुकीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसे ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिण चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांचे आहे. सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपला आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मेजर राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मोरारजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मोरारजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंझुकीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी
पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसेच ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिण चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे. सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मेजर राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुरारजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मुरारजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मुरारजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंजचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मुरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसेच ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिण चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे. सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मिर्झा राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुराजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मुराजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मुराजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंजचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुराजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मुराजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मुराजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिका विश्वास श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसे ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणच्या चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. फतेशिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे. सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे हेच प्रेम मिळेल अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलेली आहे. 1665च्या आषाढात मिर्झा राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुराजी बाजी देशपांडे निवडक 700 मावळेसह दिलेर खानच्या फौजावर चढून गेले आणि न भूतो न भविष्य असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडलेल्या मुराजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मुराजी बाजी पुरंदर की युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले.
हा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2024 ला हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्ध गाथा या चित्रपटाची रिलीज डेट आलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांची जीवाची बाजी लावत इतिहास घडवणारा शिवकालातील नररत्नापैकी एक म्हणजे रणझुंजार मोरारजी बाजी देशपांडे होय. पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या झुंजचिक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मोरारजी बाजी देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे कालभैरव म्हणून ओळख असलेल्या मोरारजी बाजी देशपांडे यांच्या यशोगाथा 14 फेब्रुवारी 2024 ला वीर मोरारजी पुरंदरची युद्धगाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिका विश्वास, श्रीकृष्ण आणि महादेव यांच्या तसे ओम नमो व्यंकटेशाय या दक्षिणच्या चित्रपटात तिरुपती बालाजी यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळालेले अभिनेते सौरभ राजे जैन या चित्रपटात छत्रपती महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. फतेह शिस्त आणि पावनखिंड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंडल क्रिएशन व ए फिल्म यांनी वीर मोरारजी बाजी पुरंदर की युद्धगाथा चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांच्या आहे. सगळ्या देवांच्या भूमिका तसे आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.